राज्यभर पितृतुल्य असं शिक्षकांचं कृपाछत्र असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मार्गदर्शक राज्य व राष्ट्रीय संघाचे नेते आदरणीय संभाजी तात्या थोरात, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी मार्गदर्शक, माझे राष्ट्रीय संघाचे उपाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेबजी कुल, भीमा पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे धडाडीचे नेते विकासजी शेलार सर, आपले नगराध्यक्ष राजू भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे निळूभाऊ वाजेताई, ज्यांची सेवापूर्ती होत आहेत त्या मंगलताई, आमचे मागे बसलेले कितमाळी साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय सर्व मंगलताई आणि कैलासवासी आमचे गुलाबराव यांच्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक नातेवाईक शिक्षक मित्रांनो, खरं तर आपसात आपण बोलणार नसाल तर मला बोलायला बरं वाटेल. आमच्या लोंढे मॅडमच बोलतायत, म्हणजे मी मुख्याध्यापक म्हणून मी कडक बोलतो. आता लोंढे मॅडम नाव घेऊन बोलता येतं मला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे जिल्हा संघाचे सर्व पदाधिकारी, तालुका संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, गुलाबराव अण्णा, बाबासाहेबांना सर्व आमचा इतिहास माहिती आहे संघटनेचा. तात्या, संघटना तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कशी वाढते, कशी वाढवायची, ही जर खरी शिकवण दिली असेल तर आम्हाला भाऊंनी दिलेली आहे. आणि गुलाबराव आणि मी परम मित्र होतो आणि गुलाबराव या निमित्तानं आठवण त्यांची काढणं गरजेचं आहे. या व्यासपीठावर बोलत असताना आमच्या नगराध्यक्षताई, आमच्या भगिनी, त्यांचं नाव घ्यायचं राहून गेले. मागे एक शिंदेताई बसलेले आहेत, ते सन्माननीय व्यासपीठ बोलताना नजर चुकीने होतोय. पण गुलाबराव हे असं व्यक्तिमत्व श्रीगोंद्यामध्ये आलं. खरं तर ते आप्पासाहेबांबरोबर दौंडमध्ये राहत होते आणि दौंडमध्ये त्यांची सर्व जी काय जडणघडण झाली, संस्था काढणं, सगळं वाढवणं वगैरे, या सगळ्या गोष्टी हे गुलाबराव ज्या कोणामुळे करू शकले त्या केवळ मंगलताईमुळे करू शकले. कारण संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता असा असतो की त्याला घर दार मुलं बाळ यांचं काही नसतं. तो फक्त समाजासाठी, शिक्षकांसाठी फिरत असतो. असे गुलाबराव सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी संस्था काढल्या. या संस्था काढण्याचं मूळ जे टिकून ठेवण्याचं काम होतं ते मंगलताई आणि त्यांच्या मुलांनी केलं. खूप मोठा संघर्ष त्यांच्या वाट्याला जीवनामध्ये आला. मला वाटतं मी कोमात असताना माझ्या आधी गुलाबरावांना बरोबर काही त्रास झाला होता. मी घरी येऊन भेटून गेलो, मी त्यांना मोटिवेट करून गेलो. खर तर त्या आजारामध्ये असंख्य चांगली माणसं जावी लागलं त्यांना आपल्यातून. त्यातलाच मी एक होतो. विकासराव, मी जाऊन बी दोनदा श्रद्धांजली होऊन परत खाली येणार आहे, कारण भाऊ माझा थोडासा काहीतरी वशिला जादा होता. खर तर मी त्यांच्या घरी येऊन गेलो हे मला फारसं आठवत नाही. गुलाबरावच्या प्रेमापोटी मला घरचे म्हणत होते तुम्ही बाहेर पडायचं नाही, चालले कसे? नाही म्हटलं, मला त्यांच्या घरी गेल्याशिवाय चैन पडणार नाही. आता काल असा प्रसंग आला, एकीकडे आमचा गुलाबरावचा मुलगा म्हणजे माझ्या मुलासारखा, तो म्हणतोय तात्यांना बोलवायचं. आणि कठीण प्रसंग, आज जरी तात्या या ठिकाणी दिसत असले तरी तात्या गेली महिनाभर एका बेडवर, अंथरुणावर आजारी होते आणि शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला म्हणून कोल्हापूर नंतर मुंबईला 2 दिवस जाऊन आले होते आणि साहित्य म्हणायचं तात्यांना बोलवायचं. आता प्रश्न असा पडला, तात्यांना म्हणता येईना. तो डायरेक्ट भावनेने म्हणला की गुलाबराव असते तर तुम्ही आले असते. आता ऍक्च्युअल हा पितामह शिक्षकांचे प्रश्न सोडत असताना अक्षरशः घरून 10 भाकरी चपात्याचं बेंडुळ घेऊन पाटस कारखान्यावर विकासला येईपर्यंत जीवन बसलेलं हे धाडसी व्यक्तिमत्व केवळ आणि केवळ कधी पूर्वी गुलाबरावशी सारखा मंत्रालयात संघटनेच्या माध्यमातून संबंध आला म्हणून तात्या आले. खरं तर मंगलताई, आपण जरी ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असल्या तरी तुम्ही लढत राहिलात, तुम्ही कुठे वाकला नाहीत, झुकला नाहीत. आमच्या मित्राच्या नंतर तुम्ही तुमचा प्रपंच चांगला नीटनेटका सुस्थितीत आणला. हेच खरं तुमच्या जीवनाचं फलित आहे. शेवटी अण्णाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि मी या निमित्तानं जास्त काही न बोलता आता थोड्या वेळात मुंबईला नव्हे तर दौंडच्या रेल्वे स्टेशनवर 20 मिनिटं
आपल्याला दादासाहेब भुसे शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि तिथं आम्हाला 15 ते 20 मिनिटात पोहोचायचं आहे. म्हणून मी या निमित्तानं गुलाबरावची तर आठवण काढतोच, परंतु या शिंदे परिवारात आपण सेवानिवृत्त आहात. आपलं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं, आरोग्यमय जावं. शेवटी घडलेली घटना कुणी आणू शकत नाही. तुम्हाला नातवंडासाठी मुलांसाठी हे जीवन व्यतीत करायचंय आणि मुलांना या निमित्ताने सूचना देतो की त्यांना कुठल्याही प्रकारे तुमच्याकडून अंतर येणार नाही आणि ते येणार नाही याची मला खात्री आहे. असं आपण जीवन जगावं. परत एकदा मी माझ्या जगताप परिवाराच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं, अहमदनगर जिल्हा शिक्षक बँक विकास मंडळ, आम सर्व शिक्षक सभासदांच्या वतीनं आणि राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आपणाला उर्वरित आयुष्यासाठी शुभकामना व्यक्त करतो. आपलं दीर्घ आयु आरोग्य लाभो अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.